आजकाल OTT प्लॅटफॉर्मवर चाललंय काय? दर आठवड्याला 4 ते 5 नवीन सिरियल किलर्स फिरताना दिसतात. एक खून होतो, कथेला शेवटपर्यंत नको तितकी वळणं दिली जातात आणि शेवटी अचानक कुणाला तरी पकडून प्रेक्षकांसमोर सिरियल किलर म्हणून उभं केलं जातं. सुरुवातीला हे सगळं धक्कादायक आणि चांगलं वाटायचं, पण आता मात्र या सगळा मूर्खपणा वाटू लागलाय. आजकाल OTT सुद्धा त्याच वाईट टप्प्यातून जात आहे, ज्यातून सध्या आपली चित्रपटसृष्टी जाते. दर आठवड्याला कचऱ्यासारखे शोज आणि सिनेमे रिलीज होत आहेत, जे बहुतेकदा अतिशय सुमार दर्जाचे असतात. पण अशा गर्दीत 12 जून रोजी Amazon प्राईम व्हिडिओवर एक असा शो आला जो या वर्षातील सर्वोत्तम शो ठरला आहे. या 8 भागांच्या वेबसिरीजचं नाव आहे राख. हा शो उगाचच गुंतागुंतीचा केलेला नाही, तर खूप सोपा ठेवला आहे. कथा माहिती असली तरी शेवटपर्यंत तुमची उत्सुकता खिळून ठेवण्याची ताकद यात आहे. विशेष म्हणजे 7व्या भागात तुम्हाला वाटेल की मालिका संपली, पण 8वा भाग आणि शेवटचा भाग तुम्हाला सर्वात मोठा धक्का देऊन जाईल. सर्वप्रथम मालिकेच्या कथेकडे वळूया. ही कथा आहे 1978च्या दिल्लीतील, जिथून 2 लहान मुलं अचानक बेपत्ता होतात. ही 2 भावंड गीता आणि संजय एका लष्करी अधिकाऱ्याची मुलं असून ते एका रेडिओ स्टेशनवर जात असताना अचानक गायब होतात. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलीस सुरू करतात आणि याच दरम्यान शहरात एका पाठोपाठ एक काही क्रूर खून होतात. आता हे खून कोण नेमकं करत आहे? ज्यांनी या मुलांचं अपहरण केलं आहे तेच हे लोक आहेत का, की यामागे आणखी काही वेगळं सत्य दडलंय? ही एक अत्यंत अप्रतिम आणि दर्जेदार मालिका आहे, जी थेट पाताल लोकला टक्कर देते. आणि याचं सर्वात मोठं कारण म्हणजे पाताल लोकच्या निर्मात्यानेच ही मालिका तयार केली आहे. या मालिकेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हिचा साधेपणा. यात कुठलाही कर्कश बॅकग्राऊंड म्युझिक नाही की पात्रांची अनावश्यक स्टायलिंग एंट्री नाही. इथे फक्त आणि फक्त दमदार लेखन आणि अप्रतिम अभिनय पाहायला मिळतो. निर्मात्याने 1978 सालची तिथली दिल्ली, तिथल्या बसेस, जुने फोन, घड्याळ इतक्या बारकाईने दाखवले आहेत की तुम्ही थेट त्या काळात निघून जाताय. फॉरेन्सिक सायन्स जेव्हा अगदी सुरुवातीच्या टप्प्यात होतो, तो काळ अत्यंत कुशलतेने दाखवला आहे. अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर अली फैजलने या जयप्रकाश नावाच्या एका प्रामाणिक पोलिसाची भूमिका साकारली आहे. हा त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम अभिनय असून त्याने मिर्झापूरच्या गुड्डू भायाची इमेज पूर्णपणे मोडीत काढली आहे. बेपत्ता मुलांच्या वडिलांच्या भूमिकेत अमीर बशीर यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं स्क्रीन टायमिंग जरी कमी असलं तरी तिने हतबल आईची व्यथा उत्कृष्टपणे मांडली आहे. राकेश बेदी यांनी अलीच्या वडिलांची भूमिका सुंदर केली आहे, पण सर्वात जास्त भीती घालतात ते आकाश मखीजा आणि रमदीप यादव यांनी बाबू आणि रावजो या 2 खलनायकांच्या भूमिका इतक्या क्रूरपणे साकारल्या आहेत की यापुढे तुम्ही त्यांना कुठेही पाहिलं तरी तुमच्या अंगावर काटाच येईल. हे दोघे OTT विश्वाचे नवीन आणि भयंकर विलन आहेत. या मालिकेचे खरे हिरो दिग्दर्शक क्रेसित रॉय, अनुषा नंदकुमार आणि संदीप साकेत आहेत, ज्यांनी कथेला विनाकारण वळण न देता क्राईम थ्रिलरच्या जगात एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तुम्हाला माहिती आहे का, ही सिरीज काल्पनिक नाही, तर या सिरीजमुळे 70च्या दशकातील कुख्यात रंगा बिर्लाची खरी कहाणी ताजी झाली आहे, ज्या खटल्यानं संपूर्ण देशाला हादरवून सोडलं होतं. 1978 साली दिल्लीतील गीता चोप्रा आणि संजय चोप्रा या भाऊ बहिणीच्या अपहरण आणि हत्येची घटना देशभरातील पालकांमध्ये भीती निर्माण केली होती. रंगाचं खरं नाव कुलजीत सिंग होतं. तो आधी ट्रक आणि टॅक्सी चालवायचा. नंतर त्याची भेट जसबीर सिंग उर्फ बिल्लाशी झाली. पैशांसाठी आधी लहान सहान चोऱ्या करणारे हे दोघे नंतर अपहरणकर्ते बनले. नंतर त्यांनी नौदल अधिकारी मदन मोहन चोप्रा यांच्या 2 मुलांचं म्हणजेच गीता आणि संजयचं अपहरण केलं. या अपहरण दरम्यान बिल्लाने संजयवर चाकूने हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी गीता किंचाळू लागली. वाटेत काही लोकांनी त्यांना गाडीत पाहिलं आणि पोलिसांना कळवलं, मात्र तोवर फार उशीर झाला होता. रंगा आणि बिल्लाने संजयला ठार मारलं आणि गीतावर क्रूर अत्याचार करून तिचीही हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट होती. 2 आठवडे फरार राहिल्यानंतर 8 सप्टेंबर 1978 रोजी त्यांना दिल्लीला जाणाऱ्या ट्रेनमधून अटक करण्यात आली आणि अखेर 1982 मध्ये रंगा आणि बिल्ला यांना तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. असा हा रंगा बिल्लाचा थरकाप उडवणारा इतिहास आणि त्यावर आधारित राख ही अप्रतिम सिरीज सध्या प्राईम व्हिडिओवर धुमाकूळ घालत आहे. जर तुम्हाला एका दर्जेदार, रिअलिस्टिक आणि अंगावर काटा आणणारी क्राईम स्टोरी पाहायची असेल तर ही सिरीज अजिबात मिस करू नका. तुम्ही जर ही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला ती कशी वाटली आणि रंगा बिल्लाच्या या खऱ्या घटनेबद्दल तुम्हाला आधी माहिती होतं का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.